90च्या वर जलवाय भाऊचा. पडत नाही देऊ वेगळे पडले. तर रामराम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे लोक? आय होप की चांगले असाल. तर आज होणार आहे मॉथचा खेळ, म्हणजेच की आज आहे आमचा 10th रिझल्ट. तर बघूया, आता जाऊया ट्युशनला. म्हणजे 11 वाजे लोक ट्युशन करू, त्यानंतर 1 वाजता रिझल्ट आहे. तर बघूया, चला. आलेलो आहे मी. अरे नाही ना, काही चालले करा. रिझल्ट क्या कितने गिरे गे मामू? भावेश, तुला कसं वाटते? काय 90च्या वर पडले, बस झाले. आपली जास्त काही इच्छा नाही. आपली 90च्या वर जलवाय भाऊचा. पडत नाही देऊ वेगळे पडले. आदर्श, कसं वाटते? नर्वस फीलिंग. तर काय, आता आलेलो आहे घरी ट्युशन वरून. जेवण वगैरे करूया, मग परत जाऊया ट्युशन. तर फायनली काहीच रिझल्ट आलेला आणि पास पण झालेलो आहे. म्हणजेच की 91.20% आलेले आहेत. तर चला आता जाऊया. मम्मीला अस्तर वगैरे आणायची होती तिकडे, आणि पेढा पण आणूया. गाईज किती जोरात गाडी चालवायला. तर गाईज आता पेढा घेऊया. आता पेढा वगैरे घेतलेला आहे आणि आता चाललोय घराकडे. तर जाऊया, देवाला वगैरे देऊया, मग आपण खाऊया, सगळं करूया. तर काहीच देवाला द्यायच्या आधी आपण खाऊ असा विचार आमचा, पण नको. देवाला पास केला, देणं लागत ना. तर काय, आता फालुदा खाऊया. बघा, तर गाइस रेडी आहे फालुदा. गाइस फालुदा वगैरे खाल्ला आणि आता चाललो घरी. हे बघा गाइस, आता मी गाडीची चाबी पाहू लागलो तिच्यात. तर गाइस पेढे वगैरे वाटले आणि सर्व झालं. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलेला असेल. तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तर राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळं?